श्रावण सोमवारचा उपवास करताना या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। श्रावण सोमवारचा उपवास श्रद्धेने केला जातो, पण उपवास करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे उपवास करत असाल तर या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। 1. पाणी पुरेसे प्या। उपवासाच्या दिवशी पाणी कमी पिल्यामुळे थकवा, डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते। त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी नियमित घेत राहा। 2. दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी एकदम भरपूर खाऊ नका। उपवास सोडताना हलका आणि संतुलित आहार घ्या। एकदम जास्त खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो। 3. फक्त साबुदाणा आणि बटाट्यावर अवलंबून राहू नका। उपवासाच्या आहारात दही, दूध, शेंगदाणे, सुकामेवा किंवा इतर योग्य प्रोटीन सोर्सेसचा समावेश केल्यास आहार अधिक संतुलित होण्यास मदत होते। 4. तळलेले पदार्थ कमी करा। उपवासाच्या नावाखाली साबुदाणा वडा, बटाट्याचे वडे किंवा इतर तळलेले पदार्थ वारंवार खाल्ले तर कॅलरीज आणि तेलाचे प्रमाण वाढू शकते। 5. फळे योग्य प्रमाणात घ्या। केळी, सफरचंद, पपई, संत्री यांसारखी फळे उपवासाच्या आहारात घेता येतात। मात्र फळांचा रस करण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले। 6. शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका। उपवास करताना खूप चक्कर येणे, अशक्तपणा, घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे असे काही जाणवल्यास ते दुर्लक्ष करू नका। गरज वाटल्यास उपवास थांबवून वैद्यकीय सल्ला घ्या। 7. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाने उपवास करायलाच हवा असे नाही। मधुमेह, काही दुसरे आजार, गर्भावस्था, स्तनपान किंवा नियमित औषधे सुरू असतील तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे। श्रद्धा जपत उपवास करा, पण शरीराची गरज आणि आरोग्य यांच्याकडेही तितकेच लक्ष द्या। अशाच सोप्या आणि उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी लाईफ इज गुडला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा। हर हर महादेव।